सोनई येथील हॉटेल चालकास मारहाण प्रकरणातील एका आरोपी स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद। फिर्यादी श्री लक्ष्मण गंगाधर जगदाळे हे हॉटेल काम करत असताना आरोपी क्रमांक 1 ते 5 येऊन आरोपी फिर्यादीचे धनश्री हॉटेलच्या गल्ल्यातून 27,000 रुपये बळजबरीने काढून घेतल्याने फिर्यादीने विरोध केला असता आरोपी क्रमांक 1 याने त्याच्या हातातील धारदार चाकूने पोटावर, आरोपी क्रमांक 3 याने त्याच्या हातातील धारदार चाकूने फिर्यादीच्या डाव्या बरगडीवर, आरोपी क्रमांक 2 याने त्याच्या हातातील कत्तीने फिर्यादीच्या गळ्याजवळ डाव्या बाजूस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करून फिर्यादीस जखमी केले आहे। तसेच सोनई गावातील माजी सरपंच आरोपी क्रमांक 6 याने फिर्यादीस मागील 10 ते 15 दिवसापासून आमच्या समाजाविरोधात भाषण करतो, तुला 10-15 दिवसात तुझा गेम होणार आहे, तू बघ असा दम दिला व आरोपी क्रमांक 6 याने वरील आरोपी क्रमांक 1 ते 5 यांनी फिर्यादीला मारण्याची सुपारी देऊन फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा कट रचला आहे वगैरे मजकुरीचा फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या गरफोडीच्या गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या। नमूद सूचनेनुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरता स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनी हरीश भोये, पोलीस अंमलदार सुरेश माळी, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, आकाश काळे, किशोर शिरसाट, बाळासाहेब खेडकर, चालक चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सौरभ उर्फ शेग्या अशोक गजभिव राहणार राजवाडा सोनई तालुका नेवासा यांचा व्यावसायिक कौशल्याचा वापर करून आरोपीची माहिती काढत असताना पथकात सदर आरोपी हा घोडेगाव शिवारात चांदा रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली। पथकाने तत्काळ घोडेगाव शिवारात चांदा रोड येथे सापळा लावून त्या शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सौरभ अशोक गजभिव असे असल्याचे सांगितले। त्या सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। तसेच आकाश मोहन काकडे, सचिन मोहन काकडे, जेकब अँथोनी साळवे, सनी किसन शिंदे, दादासाहेब वैरागर अशांनी मिळून केला असल्याचे सांगितले। नमूद आरोपी सोनई पोलीस ठाणे प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आले असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन हे करत आहे।